आणि 1 वाजता विशेष वार्ताची सुरुवात करतोय। सध्या महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजलेले आणि त्या दृष्टीने शिंदेंची शिवसेना आज भाजपला जागा वाटपाचा पहिला प्रस्ताव देणार आहे। शिंदे सेना 125 जागांचा पहिला प्रस्ताव भाजपला आज देईल। दुपारी 2 वाजता भाजपच्या मुंबईच्या वसंत स्मृती कार्यालयात बैठक होणार आहे आणि त्यावेळी हा प्रस्ताव भाजपला दिला जाईल। पंकज दळवी आपल्याला अधिक माहिती देतात। पंकज, प्रसन्न सर, एक पहिला प्रस्ताव जो आहे ते महापालिका निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेनेकडून भाजपला दिला जाणार आहे। मुंबईमध्ये 125 जागा आम्हाला कमीत कमी देण्यात याव्यात अशी मागणी भाजपाकडनं केली जाईल। त्याच्यामागे लॉजिक हे 2012 आणि 2017च्या नगरसेवकांची त्यांच्याकडे असलेली संख्या, 2017चे 63 नगरसेवक आहेत आणि त्याच्या आधी जसे मिळून 124 ते 125 नगरसेवक 12 आणि 17चे मिळून आहेत। त्यामुळे आम्हाला 125 जागा देण्यात याव्या हा मागणी ही पहिला प्रस्ताव आहे तो भाजपाला दिला जाईल आणि 125 जागा मिळवण्यासाठी शिवसेना आग्रही असल्याचं समजतंय। तर दुसऱ्या बाजूला भाजपाने टार्गेट 150 ठेवले। जर का 150 जागा भाजपाने टार्गेट ठेवलं तर निश्चित त्याच्यापेक्षा जास्त जागा लढाव्या लागतील। मग शिवसेनेला 125 जागा मिळतील का हा प्रश्न उपस्थित होतो। आज पहिली बैठक आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं उदय सामंत, त्याच्यानंतर राहुल शेवाळे, शीतल म्हात्रे, आमदार प्रकाश सुर्वे आणि सिद्धेश कदम ही 5 लोक उपस्थित असणार आहेत। तर भाजपाकडनं प्रवीण दरेकर असतील, अमित साटम असतील आणि आशिष शेलार हे 3 नेते, प्रमुख नेते उपस्थित असतील। महत्वाची बैठक प्रसन्न सर ही आहे असं म्हणावं लागेल, कारण कालच निवडणुकांचं बिगुल वाजले आणि आता मुंबईतले हे 2 मित्रपक्ष एकत्र येत आहेत। पण यात एक गोष्ट विसरून चालणार नाही, दोघांमध्ये तिसरा भिडू या बैठकीला नाहीये। अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडनं कोणालाही आमंत्रित केलेलं नाहीये, हे सुद्धा तितकंच महत्वाचं आणि ते लक्षात घ्यावं लागेल। धन्यवाद पंकज, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।